नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न, या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 ट्रायंगल दिलेले आहेत। हे तीनही ट्रायंगल PQR आहेत पहा, PQR, आणि प्रत्येक ट्रायंगलमध्ये P जो अँगल आहे त्या अँगलमधून रे काढलेला आहे PM। येथे पण PM रे आहे आणि येथे पण PM रे आहे। तर हा PM रे या अँगलचा म्हणजे P अँगलचा बायसेक्टर आहे का हे ठरवायचं आपल्याला। त्यासाठी आपल्याला या सेगमेंटचे मेजरमेंट दिलेले आहेत। आपण एखादा ट्रायंगल असेल आणि ह्या ट्रायंगलमध्ये समजा ह्या अँगलचा जर हा बायसेक्टर असेल, हा रे बायसेक्टर असेल, तर येथे हे इक्वल अँगल होतील, बरोबर आहे, बायसेक्टर आहे म्हणून। थेरम कसा आहे, समजा ABC हा ट्रायंगल असेल आणि हा D पॉईंट असेल, अँगल बायसेक्टर थेरम AB/BC म्हणजे जो अँगल बायसेक्ट झालेला आहे त्या अँगलच्या साईड AB/BC त्या साईडचा रेशो म्हणजे AB/BC। आता हा रे ज्या साईडला डिवाइड करतो त्या साईडचे दोन सेगमेंट त्यांचा रेशो म्हणजे काय, AD/DC। AD/DC हा जर अँगल बायसेक्टर असेल, हा रे जर अँगल बायसेक्टर असेल तर हा रेशो इक्वल असतो। हा आहे आपला अँगल बायसेक्टर थेरम ऑफ अ ट्रायंगल। येथे आपल्याला हा रेशो इक्वल येईल का हे चेक करायचं। इक्वल जर आला तर तो रे अँगल बायसेक्टर आहे आणि इक्वल नाही आला तर अँगल बायसेक्टर नाही, हे आपण आता चेक करू। हा पहिला ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल आणि हा तिसरा ट्रायंगल। हा PM जर बायसेक्टर असेल तर आपल्याला रेशो कोणता इक्वल यायला पाहिजे, QP/PR इक्वल असेल QM/MR, बरोबर आहे। त्यासाठी आपण काय करू, QP मेजरमेंट आहे, PR मेजरमेंट आहे, हा रेशो काढू आपण फ्रॉम फिगर। QP/PR म्हणजे हा रे अँगल बायसेक्टर होईल का हे चेक करायचं आपल्याला। त्यासाठी या अँगलच्या दोन साईड त्यांचा रेशो घेतला आपण QP/PR। QP ची लेंथ 7 आहे आणि PR ची लेंथ 3 आहे। QP/PR हा रेशो काढला आपण। आता आपण QM/MR हा रेशो काढू। QM/MR, QM 3.5 आहे, 3.5, आणि MR किती आहे, MR 1.5 आहे। आता आपल्याला हे सॉल्व करता येईल। येथे पॉईंट नंतर एकच अंक आहे आणि पॉईंट नंतर एकच अंक आहे, म्हणजे आपण पॉईंट जरी विचारात नाही घेतला तरी चालेल, म्हणजे असं लिहू शकतो आपण, कारण पॉईंट नंतर सेम अंक आहेत। तर आता या दोन्ही नंबरला आपल्याला 5 ने डिवाइड करता येईल, बरोबर आहे। तर काय येणार आहे, 7/3, म्हणजे हा रेशो याप्रमाणे आलेला आहे। 7/3 आणि 7/3 म्हणजे फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, म्हणजे राईट साईड इक्वल आहेत, याचा अर्थ काय असेल, लेफ्ट साईड इक्वल आहेत। देअरफॉर QP/PR इक्वल आहे QM/MR। येथे लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2। हा रेशो इक्वल आहे, QP/PR इक्वल टू QM/MR, हे इक्वल असल्यामुळे म्हणजे हा रे अँगल बायसेक्टर आहे। देअरफॉर अँगल बायसेक्टर असेल तर हे असते, परंतु आपण हे आता इथे प्रूफ केलेलं आहे, त्यावरून आपण अँगल बायसेक्टर आहे का हे ठरवतोय, म्हणजे हा कोणता थेरम झालेला आहे, कन्वर्स झालेला आहे। देअरफॉर रे PM इज angle bisector of angle QPR, त्या अँगलचा तो अँगल बायसेक्टर आहे। थेरम कोणता होईल, बाय कन्वर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम। आता या ट्रायंगलमध्ये पाहू आपण, या ट्रायंगलमध्ये हा जर रे अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला रेशो RP/PQ इक्वल असेल RM/MQ ला, बरोबर आहे। त्यासाठी आपण काय करू, प्रथम RP आणि PQ म्हणजे जो अँगल आहे त्या अँगलच्या दोन साईड त्यांचा रेशो म्हणजे RP/PQ ही व्हॅल्यू काढू आपण। RP/PQ, RP 7 आहे आणि PQ 10 आहे, सपोज 1 नंबर,
आता हा रेशो किती येतो पाहू आपण. RM/MQ, RM/MQ. RM 6 आहे आणि MQ 8 आहे. येथे काटाकाटी करता येईल आपल्याला. दोन्ही नंबरला 2 ने डिवाइड करू. 2 6 2 4 8 म्हणजे काय येईल 3/4 येईल. म्हणजे हा रेशो 3/4 आहे आणि हा रेशो 7/10 आहे. तर आता हे दोन्ही सेम नाहीत म्हणजे राईट साईड इक्वल नाहीत. याचा अर्थ काय होईल, देअरफॉर हे दोन्ही लेफ्ट साईड इक्वल नाहीत. RP/PQ, RM/MQ या राईट साईड इक्वल नसल्यामुळे त्यांच्या लेफ्ट साईड पण इक्वल नाहीत. नॉट इक्वल टू RM/MQ. इक्वल नाही, हा रेशो इक्वल नसल्यामुळे काय हा रे अँगल बायसेक्टर होणार नाही. देअरफॉर रे PM इज नॉट अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR किंवा RPQ. अँगल QPR. पहा या ट्रायंगलमध्ये P अँगलमधून हा रे निघालेला आहे. आपल्याला हा रे अँगल बायसेक्टर आहे का हे ठरवायचं आहे. त्यासाठी या अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत, QP आहे आणि PR आहे. म्हणजे QP आणि PR हा रेशो काढू आपण. किती येणार आहे, QP 9 आहे आणि RP 10 आहे. येथे कॅन्सल होणार नाही त्यामुळे असंच राहू देऊ. पहा येथे आपण प्रथम QP साईड घेतली आणि नंतर RP घेतलेली आहे, बरोबर आहे. जर आपण प्रथम ही साईड घेतली असती RP आणि नंतर अपॉनमध्ये PQ साईड घेतली असती तर आपल्याला येथे आता RM/MQ घ्यावं लागलं असतं. ज्याप्रमाणे आपण पहिल्या दोन साईड घेतल्या त्याप्रमाणे ह्या साईड घ्यायच्या. तर आता पहा QP प्रथम घेतलेली आहे म्हणजे आपण या अँगलच्या या रेच्या ही साईड घेतलेली आहे, बरोबर आहे. QP प्रथम घेतली तर आपल्याला प्रथम ही घ्यायची आता. म्हणजे कोणते घेणार, QM. PR पहा PR तर या रेच्या ही साईड घेणार आपण आता, QM आणि MR. पहा QM 3.6 आहे आणि हे 4 आहे. पहा येथे आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. पॉईंट नंतर एक अंक आहे येथे पॉईंट म्हणजे येथे पॉईंट कोठेच नाही, बरोबर आहे. म्हणजे येथे पॉईंट आहे. जर हा पॉईंट आपल्याला येथे आणला आपण तर हे काय होतील 36 होतील, बरोबर आहे. परंतु हा पॉईंट आपण येथे नेतोय याचा अर्थ काय करावं लागेल आपल्याला, येथे पण एक पॉईंट वाढवावा लागेल म्हणजे येथे 0 वाढवावा लागेल किंवा दोन्ही नंबरला आपण 10 ने मल्टिप्लाय करतोय म्हणजे हा पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. तर हे काय येईल 36/40. आता हे कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. दोन्ही नंबरला आपण 4 ने डिवाइड करू तर 4 9 36 4 10 40 म्हणजे 9/10 येईल. पहा 9/10 आहे, येथे पण 9/10 आहे. म्हणजे काय राईट साईड इक्वल आहेत. याचा अर्थ हा रेशो इक्वल आहेत, हे रेशो इक्वल आहेत. म्हणजे QP/PR इक्वल दाखवता येईल आपल्याला QM/MR. येथे रिझन लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. पहा आता हे रेशो इक्वल आहेत. देअरफॉर बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम रे PM is angle bisector of angle QPR. पहा येथे पण अँगल बायसेक्टर आहे आणि येथे पण अँगल बायसेक्टर आहे. येथे नाही आहे कारण हा रेशो इक्वल येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. इन ट्रायंगल PQR. पहा येथे ट्रायंगल आहे PQR. या ट्रायंगलमध्ये PM ची लेंथ 15 आहे. PM ही लेंथ 15 आहे. PQ 25 आहे. PQ म्हणजे टोटल लेंथ 25 आहे. PR 20 आहे. पहा हे डिस्टन्स 20 आहे, ही लेंथ 20 आहे आणि NR ही लेंथ 8 आहे. तर स्टेट वेदर लाईन NM इज पॅरलल टू साईड RQ. पहा एवढी माहिती दिलेली आहे आपल्याला, तर आपल्याला NM पॅरलल आहे का RQला हे ठरवायचं आहे. पहा NM सेगमेंट या साईड RQला पॅरलल आहे का.
आपला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कसा आहे, त्या थेरममध्ये आपल्याला या दोन लाईन पॅरलल असतात, तर त्यावेळेस आपण प्रूफ काय करतो, Pn अपॉन एन आर. जर या पॅरलल असतील तर काय होणार आहे, Pn अपॉन एन आर इक्वल टू Pm अपॉन MQ. हा रेशो इक्वल आहे कधी, जर ह्या दोन लाईन पॅरलल असतील तर. परंतु येथे आपल्याला ह्या पॅरलल आहेत असं दिलेलं नाही, उलट त्या पॅरलल लाईन आपल्याला दाखवायच्यात. तर मग आपण हे प्रूफ करू, हे जर रेशो इक्वल आले तर त्या दोन लाईन पॅरलल होतील. म्हणजे पॅरलल जर लाईन दिल्या असतील तर हा रेशो इक्वल आहे, म्हणजे काय, हा थेरम होईल बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. परंतु आपल्याला जर पॅरलल लाईन प्रूफ करायचे असतील तर तो थेरम कोणता होणार आहे, कन्व्हर्स होईल. कन्व्हर्स ऑफ BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. म्हणजे त्या थेरमने आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा, त्यासाठी आपल्याला ही टोटल लेंथ माहीत आहे, ही माहीत आहे, परंतु ही माहीत नाही. ही टोटल माहीत आहे, ही माहीत आहे, परंतु ही माहीत नाही. टोटल लेंथ माहीत असल्यामुळे ही आपल्याला काढता येईल आणि ही पण लेंथ आपल्याला काढता येईल. बरोबर आहे. फ्रॉम फिगर Pn प्लस NR, Pn प्लस NR इक्वल टू काय होईल, PR होईल. कारण हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत. इथे आपण रिझन लिहू शकतो P-N-R, कारण हे तिन्ही पॉईंट एका लाईनवर आहेत. म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स म्हणजे टोटल डिस्टन्स होईल. बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. Pnची लेंथ आपल्याला काढायची आता, म्हणजे Pnला आपण ॲज इट इज राहू देऊ आणि प्लस NR ही लेंथ 8 आहे आणि इक्वल टू PRची लेंथ 20 आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय होईल, या Pnची व्हॅल्यू किती काढता येईल. देअरफॉर Pn इक्वल टू काय होईल, हे 20 हे 8 मायनस होतील, म्हणजे Pn इक्वल टू काय येईल, 12 होईल. ही लेंथ किती मिळेल आपल्याला, 12. म्हणजे 8 प्लस 12 म्हणजे किती, टोटल 20. त्याप्रमाणे सेम आता आपण MQची लेंथ काढणार आहोत. त्यासाठी काय करावं लागेल, Pm प्लस MQ इक्वल आहे PQला. बरोबर आहे. म्हणजे Pm प्लस येथे 9 Pm प्लस MQ इक्वल असेल हे टोटल डिस्टन्स PQ. येथे आपण बिटवीननेस लिहिणार आहोत PMQ, म्हणजे P-M-Q. 3 पॉईंट एका लाईनवर असल्यामुळे आपल्याला त्या डिस्टन्सची ॲडिशन करता येते. बरोबर आहे. आता आपण व्हॅल्यू पुट करू. Pm 15 आहे, MQ आपल्याला काढायचं आहे, म्हणजे ॲज इट इज. PQ दिलेला आहे 25. त्यावरून काय काढता येईल आपल्याला, MQची लेंथ काढता येईल. MQ इक्वल टू 25 हे मायनसमध्ये येतील 15, म्हणजे MQ किती मिळेल आपल्याला, देअरफॉर MQ मिळेल आपल्याला 25मधून 15 गेले 10 राहतील. हे डिस्टन्स येणार आहे आपलं 10, म्हणजे लेंथ येणार आहे 10. 15 प्लस 10 25. तर आता आपल्याला रेशो काढायचे आहेत. हा रेशो काढू आपण आणि हा रेशो काढू, म्हणजे काय, इक्वल आले तर या दोन लाईन पॅरलल आहेत. नाऊ रेशो Pn अपॉन NR, Pn अपॉन NR. Pnची लेंथ 12 आहे आणि NRची लेंथ 8 आहे. 12 आपण आत्ता काढलेली आहे, बरोबर आहे, ती घेतलेली आहे लेंथ. हे कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. दोन्ही नंबरला 4ने डिवाइड करू, 2 होतील, तर येथे 3 होतील. बरोबर आहे. म्हणजे 3/2 येईल. हा रेशो काढला आपण, त्याप्रमाणे हा रेशो काढू Pm अपॉन MQ. Pm अपॉन MQ तो किती येणार आहे, 15/10 येईल. बरोबर आहे. Pm आणि MQ आपण आत्ताच काढलेलं आहे, 10 आलेलं आहे. दोन्ही नंबरला 5ने डिवाइड करू तर काय होईल, 5 2 10, 5 3 15, म्हणजे 3/2 येईल. बरोबर आहे. हे 1 आणि हे 2. फ्रॉम 1 अँड 2 राईट साईड इक्वल आहे, 3/2 3/2, म्हणजे लेफ्ट साईड इक्वल आहेत. बरोबर आहे. मग यावरून आपण काय म्हणू शकतो, ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 NM सेगमेंट NM पॅरलल आहे साईड RQ किंवा QR. येथे रिझन काय लिहिणार आपण,
बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आपल्याला रिझन लिहायचं होतं. रिझन काय आहे? कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला ट्रायंगल MNP पहा, MNP या ट्रायंगलमध्ये NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. हा NQ सेगमेंट बायसेक्टर आहे अँगल Nचा. पहा येथे आपल्याला बायसेक्टर आहे म्हणून दिलेलं आहे, अँगलचा बायसेक्टर आहे असं दिलेलं आहे, म्हणजे आपण हे रेशो इक्वल दाखवू शकतो. सोल्युशन इन ट्रायंगल MNP पहा NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल MNP. त्यामुळे काय होईल? पहा अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत? MN/NP. MN/NP इक्वल असेल MQ/QP. MQ/QP. येथे रिझन लिहिणार आपण बाय अँगल बायसेक्टर थेरम. पहा आता आपण व्हॅल्यू पुट करू. MN 5 आहे, देअरफॉर NP व्हॅल्यू 7 आहे, इक्वल टू MQ 2.5 आहे. आपल्याला QPची लेंथ काढायची आहे, बरोबर आहे. QP ॲज इट इज. पहा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आणि हा मल्टिप्लिकेशन. QP × 5 होईल, इक्वल टू 7 × 2.5. यावरून QP काढता येईल आपल्याला. QP इक्वल टू हे 7 × 2.5 आणि हे 5 डिव्हिजनमध्ये येतील. येथे पहा 2.5 आहेत. 2.5 म्हणजे काय? अडीचच्या डबल आहेत 5, बरोबर आहे. म्हणजे हे जर डबल आहेत म्हणजे काटाकाटी अशी करता येईल आपल्याला. हे एक भाग आहे तर हे दोन भाग आहेत, म्हणजे काय येईल? 7/2 इक्वल टू 7/2. 7/2 म्हणजे काय? 7चे दोन भाग म्हणजे एक भाग कितीचा येणार आहे? 3.5चा, किंवा 7चे हाफ म्हणजे काय? 3.5, 3.5, बरोबर आहे. 7चे अर्धे किती होतील? 3.5. देअरफॉर QP इक्वल टू 3.5. 3.5 येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. मेजर्स ऑफ सम अँगल्स इन दी फिगर आर गिवन. पहा फिगरमध्ये या दोन अँगलचं मेजरमेंट आपल्याला 60 डिग्री आहे असं दिलेलं आहे, म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? AP/PB इक्वल आहे AQ/QC. पहा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरममध्ये AP/PB AQ/QC असं कधी असेल? जर ह्या दोन पॅरलल लाईन असतील तर. म्हणजे आपल्याला तेच प्रूफ करायचं आहे. AP/PB आणि AQ/QC हे रेशो इक्वल आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्या दोन लाईन पॅरलल दाखवावं लागतील. या दोन लाईन पॅरलल कधी येतील? पहा इथे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे या दोन जर लाईन घेतल्या आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, तर होणारे अँगल कसे आहेत? ह्या दोन लाईन आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, ही लाईन म्हणजे. तर येथे झालेला अँगल आणि येथे झालेला अँगल हे कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत हे दोन्ही पण अँगल, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात म्हणजे आणि इक्वल आहेत ते, त्यामुळे काय? या दोन लाईन पॅरलल आहेत असं आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. मग पॅरलल असेल तर या ट्रायंगलमध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कसा होईल? AP/PB इक्वल टू AQ/QC. प्रूव्ह दॅट. प्रूफ लिहू आपण. प्रूफ अँगल APQ म्हणजे मेजर ऑफ अँगल APQ आपल्याला 60 डिग्री दिलेला आहे, बरोबर आहे. APQ 60 डिग्रीचा आहे आणि हा PBC घेतला तरी चालेल किंवा ABC घेतला तरी चालेल. अँगल PBC घेऊ आपण. मेजर ऑफ अँगल PBC हा पण 60 डिग्रीचा आहे. म्हणजे यावरून काय होईल? हे आपल्याला दिलेलं आहे गिवन, बरोबर आहे. मग आता यावरून आपल्याला राईट साईड इक्वल आहेत, म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. देअरफॉर अँगल APQ इक्वल आहे अँगल PBC. हे दोन्ही अँगल इक्वल झाले. आता हे अँगल इक्वल आहेत म्हणजे काय? हे करस्पॉन्डिंग अँगल होऊन जातील जर या दोन लाईन घेतल्या आणि ट्रान्सव्हर्सल घेतली तर, बरोबर आहे. देअरफॉर म्हणजे आपण PQ सेगमेंट
म्हणजे सेगमेंट पी क्यू पॅरलल असेल साईड बी सीला, साईड बी सी. येथे रिझन काय येईल पहा, कशामुळे पॅरलल आहे, कारण करस्पॉन्डिंग अँगल इक्वल आहेत. बाय करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. आता आपण ट्रायंगलचा विचार करू. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी या दोन लाईन पॅरलल आहेत. पहा सेगमेंट पी क्यू पॅरलल आहे साईड बी सीला. देअरफॉर आपण असं म्हणू शकतो ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी इक्वल आहे ए क्यू अपॉन क्यू सी. रिझन काय येईल, कारण इथे बी पी टी थेरम अप्लाय होतो. बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपेझियम ए बी सी डी. पहा ए बी सी डी हा ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम म्हणजे आपल्या चौकोनाचा एक प्रकार आहे क्वाड्रिलॅटरलचा. त्यामध्ये दोन अपोजिट साईड पॅरलल असतात. पहा ह्या दोन साईड पॅरलल आहेत. लहान मोठे असेल तरी चालेल, परंतु पॅरलल असतात. ही साईड या साईडला पॅरलल आहे. किंवा पहा हा पण काय होईल, ट्रॅपेझियम होईल, कारण या दोन साईड पॅरलल आहेत, परंतु या दोन पॅरलल नाहीत, कारण पुढे जाऊन त्या एकमेकांना मॅच होतील. बरोबर आहे. या दोन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे हा काय झालेला ट्रॅपेझियम. तर म्हणजे ही साईड आणि ही साईड पॅरलल आहेत आणि आपल्याला या दोन पॅरलल लाईनला ही पण पॅरलल दिलेली आहे. म्हणजे काय, या तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. या तीन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. तर आपल्याला ए पीची लेंथ 15 दिलेली आहे. पहा ए पी 15 आहे, पी डी 12 आहे, ही 12 आहे आणि क्यू सी 14 आहे, 14. तर आपल्याला बी क्यू ही लेंथ किती आहे ही फाइंड आउट करायची. बी क्यूची लेंथ किती असेल. पहा तीन लाईन पॅरलल आहेत, म्हणजे ते आपण थेरम कोणता वापरणार, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे समजा ह्या तीन पॅरलल लाईन आहेत आणि ह्या त्यांच्या काय होतील, ट्रान्सव्हर्सल होतील. त्यामुळे रेशो कसा येईल, ए पी अपॉन पी डी इक्वल आहे बी क्यू अपॉन क्यू सी. बरोबर आहे. तीन ए बी पॅरलल पी क्यू पॅरलल डी सी, ए बी पॅरलल पी क्यू पॅरलल डी सी. त्यामुळे देअरफॉर ए पी अपॉन पी डी, ए पी अपॉन पी डी इक्वल आहे बी क्यू अपॉन क्यू सी, बी क्यू अपॉन क्यू सी. रिझन काय लिहिणार आपण, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. पहा आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. आपल्याला बी क्यूची लेंथ काढायची, ही लेंथ किती आहे काढायची आपल्याला. बरोबर आहे. प्रत्येकाची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे, ती पुट करू आपण. ए पी 15 आहे, ए पी 15 आहे, पी डी 12 आहे इक्वल टू बी क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि क्यू सी 14 दिलेला आहे. पहा आता हे सॉल्व करण्यासाठी आपण काय करू, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन इक्वल आहे हा मल्टिप्लिकेशन, बी क्यू इंटू 12 होईल इक्वल आहे 15 इंटू 14. पहा डायरेक्ट येथेच गुणाकार करायचा नाही आहे, कारण आपल्याला कॅन्सल होईल हे 12 या साईडला आल्यावर. त्यामुळे आपण काय करू, बी क्यू इक्वल टू 15 होतील, हे 14 होतील आणि हे 12 डिव्हिजनमध्ये येतील. पहा ह्या दोन नंबरला आपण 3 ने डिवाईड करू शकतो. तर काय होईल, 3 चौक 12, 3 पाचे 15. बरोबर आहे. आता इथे 2 आहे, ते 14 आहे, ह्या दोन्ही नंबरला 2 ने डिवाईड करू. तर हे बे दोन्ही 4 होईल आणि बे 7 14. म्हणजे काय होईल, 5 इंटू 7 राहील, 5 इंटू 7 म्हणजे 35 होतील आणि अपॉन 2 येतील. पहा 35चे हाफ म्हणजे किती होतील, 35चे अर्धे म्हणजे काय 17.5, 17.5. म्हणजे बी क्यूची लेंथ किती येणार आहे 17.5, 17.5. देअरफॉर बी क्यू इक्वल टू 17.5. पहा असा ब्रॅकेट करायचा, बॉक्स करायचा असा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड क्यू पी. पहा क्यू पीची लेंथ काढायची आपल्याला. गिवन इन्फॉर्मेशन, फिगरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिली, येथे दोन सारखी मार्किंग आहे. येथे मार्किंग सारखी असल्यामुळे हा बायसेक्टर होणार आहे. हा सेगमेंट म्हणजे काय आहे, या अँगलचा बायसेक्टर आहे. मग येथे आपण अँगल बायसेक्टरचा थेरम अप्लाय करू, ही आपल्याला लेंथ काढता येईल. पहा सोल्युशन,
फ्रॉम फिगर segment NQ is angle bisector of angle MNP. त्यामुळे काय होईल पहा, ह्या अँगलच्या दोन साईड MN/NP इक्वल असेल MQ/QP. रिझन लिहिणार आपण बाय थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. पहा आता आपण व्हॅल्यू पुट करू. MN 25 आहे, NP 40 आहे, इक्वल MQ 14 आहे. आपल्याला QP फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. QP फाइंड आउट करायचं आहे, QP ॲज इट इज. देअरफॉर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे QP इंटू काय होईल 25 इक्वल टू 40 इंटू 14 इंटू 14. पहा QP फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर QP इक्वल 40 इंटू 14 अपॉन हे 25 डिव्हिजनमध्ये येतील. पहा दोन्ही नंबरला 5ने डिवाईड करू तर 5×8 = 48 होईल, हे 5×5 = 25 होईल, बरोबर आहे. म्हणजे काय येईल 14 इंटू 8 म्हणजे 112 येतील आणि अपॉन 5. पहा 5ने आपल्याला डिवाईड करायचं आहे या नंबरला. 5 2 10, 1 उरेल, 5 2 10 तर 2 उरतील पॉईंट आणि 5 चौक 20, 22.4 येणार आहे. म्हणजे QPची लेंथ किती येईल, QP इक्वल टू 22.4. पहा डिव्हिजन असंही करता येईल तुम्हाला, नाही करता आलं तर 5 2 10 येथे 1 राहील, हे 2 घेतले, 5 2 10 येथे 2 राहतील, लहान नंबर आहे म्हणून इथे पॉईंट देणार, इथे 0 घेणार, 5 चौक 20 म्हणजे 22.4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन फिगर इफ AB पॅरलल CD पॅरलल FE, म्हणजे या 3 लाईन पॅरलल आहेत एकमेकांना, तर फाइंड X. ही Xची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणजे CEची लेंथ किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे, आणि AEची पण लेंथ काढायची, म्हणजे A पासून E पर्यंतचं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा 3 लाईन पॅरलल दिलेले आहेत आणि ह्या 2 त्यांच्या ट्रान्सव्हर्सल आहेत. त्यामुळे येथे आपण प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल हा थेरम अप्लाय करू शकतो. सोल्युशन पहा आपल्याला दिलेलं आहे AB पॅरलल CD आणि पॅरलल FE, या 3 लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. त्यामुळे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय होईल, BD/DF हा रेशो BD/DF इक्वल असेल या करस्पॉन्डिंग रेशोला, म्हणजे AC/CE. आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू. पहा देअरफॉर BD आपल्याला 8 दिलेली आहे, DF 4 आहे, इक्वल टू AC 12 आहे, आणि CE म्हणजे काय X. ही Xची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. पहा X व्हॅल्यू काढायची, येथे आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल 8 इंटू X म्हणजे 8X होतील, आणि इक्वल टू 4 इंटू 12 होतील. पहा यावरून आपल्याला Xची व्हॅल्यू काढता येईल. X इक्वल टू 4 इंटू 12 हे 8 डिव्हिजनमध्ये येतील. पहा 4 1 4, 4 2 8. आता 12 आहेत, 2 आहेत, 2ने डिवाईड करू तर 6 होईल, बरोबर आहे. म्हणजे Xची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, X इक्वल टू 6. आता Xची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, ती आली आपल्याला 6 आली, बरोबर आहे. X म्हणजे काय 6. तर आता आपल्याला AEचं डिस्टन्स काढायचं आहे, म्हणजे AEची लेंथ किती आहे ती फाइंड आउट करायची. नाऊ AE म्हणजे काय AC प्लस CE, बरोबर आहे. नाऊ AE इक्वल टू काय होईल, AC प्लस CE होईल. कारण काय, हे 3 पॉईंट एका लाईनवर आहेत, म्हणजे आपण A', C', E असं लिहू शकतो. एका लाईनवर असल्यामुळे आपण त्या डिस्टन्सची ॲडिशन करू शकतो. पहा AC 12 आहे प्लस C म्हणजे काय X, बरोबर आहे. आत्ता आपण व्हॅल्यू काढलेली आहे, 6 आलेली आहे. 6 म्हणजे किती येणार आहे 18. देअरफॉर AE इक्वल टू 18. ही व्हॅल्यू किती असेल 18 असेल. पहा
ही 12 आहे, ही 6 आहे, म्हणजे ही टोटल किती येईल 18 येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे आपल्याला ट्रायंगल LEMN दिलेला आहे. LEMN या ट्रायंगलमध्ये या अँगलचा बायसेक्टर दिलेला आहे. रे MT म्हणजे या अँगलचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर दिला असल्यामुळे आपण येथे अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू शकतो. बरोबर आहे. सोल्युशन येथे आपल्याला LT फाइंड आउट करायची. ही साईड माहीत आहे, ही माहीत आहे, ही पण माहीत आहे, तर आपल्याला फक्त LT फाइंड आउट करायची. इन ट्रायंगल LMN रे MT is bisector of angle LMN हे आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर बायसेक्टर असल्यामुळे आपण अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. काय आहे थेरम पा, या अँगलच्या दोन साईड म्हणजे LM/MN होईल. LM/MN इक्वल असेल LT/TN. येथे रिझन लिहायचं आपल्याला कोणता थेरम आपण अप्लाय केला. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण लिहायचं विसरलो होतो. तेथे थेरम कोणता होता, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आणि येथे थेरम कोणता आहे, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. पहा आता व्हॅल्यू पुट करू. LM 6 आहे, MN 10 आहे, इक्वल टू LT आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि TN 8 आहे. पहा आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे आपल्याला LTची लेंथ काढता येईल. म्हणजे काय होईल, LT गुणिले इंटू 10 होईल. बरोबर आहे. आणि 6 × 8 होईल. यावरून LT काढता येईल. देअरफॉर LT इक्वल टू काय होईल, हे 6 × 8 आणि हे 10 डिव्हिजनमध्ये येतील. पहा 2 चौक 8, 2 पंचे 10 म्हणजे काय होईल, 6 × 4 म्हणजे 24 होतील आणि अपॉन 5. 24ला 5ने डिवाईड करायचं. 5 चौक 20, 4 राहतील, पॉईंट 45 म्हणजे काय होईल 4.8. देअरफॉर LT इक्वल टू 4.8. सेंटीमीटर वगैरे काही दिलेलं नाही म्हणून आपण असंच राहू देणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. इन ट्रायंगल ABC. पहा येथे ट्रायंगल ABC आहे आणि आपल्याला हा BD रे या अँगल ABCचा बायसेक्टर दिलेला आहे. म्हणजे ते आपण थेरम कोणता अप्लाय करणार, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर. ABचं मेजरमेंट x आहे, ADचं x-2, DC x+2 आहे आणि BC x+5 आहे. तर या xची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची. येथे आपण थेरम अप्लाय करणार अँगल बायसेक्टर थेरम. सोल्युशन इन ट्रायंगल ABC. पहा या ट्रायंगल ABC मध्ये हा BD रे किंवा सेगमेंट BD इज बायसेक्टर ऑफ अँगल ABC. हा BD रे या ABC अँगलचा बायसेक्टर आहे. त्यामुळे आपण काय करू, येथे अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. तर काय होणार आहे, पहा या अँगलच्या दोन साईड कोणत्या आहेत, AB आणि BC. त्यांचा रेशो AB/BC इक्वल असेल. AB घेतली तर करस्पॉन्डिंग आपल्याला काय घ्यायचं आहे, AD/DC. AD/DC. आता व्हॅल्यू पुट करू आपण. पहा AB x आहे, BC x+5 आहे, x+5 इक्वल टू AD x-2 आहे, x-2 आणि DC x+2 आहे, x+2. पहा आता आपल्याला xची व्हॅल्यू काढायची. आपण इथे काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, असा तिरपा गुणाकार करू. म्हणजे काय होईल पहा x आणि ह्या ब्रॅकेटमध्ये x+2 इक्वल टू ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x+5 एका ब्रॅकेटमध्ये आणि x-2. एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे x आणि इंटू x म्हणजे x² होईल, प्लस x × 2 म्हणजे 2x होतील. आता इथे काय करायचं आपल्याला, ह्या एक्सने पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आणि नंतर +5ने पुन्हा हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा. म्हणजे काय होईल, एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हणजे x-2 आणि नंतर ह्या +5ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय म्हणजे x-2. आता सॉल्व करू आपण. पहा म्हणजे काय होईल,
ही साईड ॲज इट इज x² + 2x इक्वल टू एक्सने मल्टिप्लाय करू म्हणजे x² होईल मायनस x2x होतील प्लस 5ने मल्टिप्लाय करू 5x होतील 5 - 2 म्हणजे -10 होतील. पहा दोन्ही साईडला प्लस x² आहे प्लस x² आहे म्हणजे हे कॅन्सल होतील बरोबर आहे. म्हणजे इकडे काय राहील 2x इक्वल टू -2x 5x म्हणजे काय होईल 3x आणि हे -10. आता यावरून आपल्याला हे 3x या साईडला आणू कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. xच्या टर्म एका साईडला करू आपण म्हणजे काय होईल 2x हे -3x होतील आणि या साईडला राहील -10 बरोबर आहे. पहा आता -3x + 2x म्हणजे -x होईल आणि इक्वल टू काय होईल -10. दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे कॅन्सल होतील म्हणजे काय राहील x इक्वल टू 10. एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 10. x इक्वल टू 10. थेरम ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. येथे आपल्याला ट्रायंगल DEF दिलेला आहे आणि x पॉईंट असा ट्रायंगलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये घेतलेला आहे आणि त्या x पॉईंटमधून आपण तीनही व्हर्टेक्स जॉईंट करून घेतलेले आहेत आणि पहा QR पॅरलल आहे EFला, PQ पॅरलल आहे DEला. तर आपल्याला प्रूफ काय करायचं हे दिलेलं आहे आपल्याला. ही लाईन हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे, हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे. तर आपल्याला हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर पहा इन ट्रायंगल XDE आपल्याला हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे हा जर आपण ट्रायंगल विचारात घेतला ट्रायंगल DXE या ट्रायंगलमध्ये PQ पॅरलल DE बरोबर आहे. PQ पॅरलल DE आपल्याला दिलेला आहे म्हणजे इथे आपण काय लिहिणार गिवन. या बॉक्समध्ये लिहिणार गिवन. आता येथे आपल्याला ट्रायंगल XDE या ट्रायंगलमध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होईल पहा XP आणि PD हा रेशो येईल इक्वल असेल XQ आणि QEला बरोबर आहे. म्हणजे XP/PD येथे काय लिहिणार आपण XP दिलेलं आहे आपल्याला आपण काय लिहिणार PD. पहा XP/PD इक्वल असेल XQ/QEला. QE दिला आपल्याला आपण येथे काय लिहिणार फक्त XQ. आता QR आपल्याला पॅरलल EF दिलेला आहे QR पॅरलल EF त्यामुळे आपण हा ट्रायंगल विचारात घेऊ ट्रायंगल XEF आणि त्यामध्ये BPT थेरम अप्लाय करू म्हणजे काय होईल XQ/QE इक्वल असेल XR/RFला बरोबर आहे. पहा XQ/QE तर XR/RF होईल XR/RF. आता फ्रॉम 1 and 2 1 नंबरचं इक्वेशन हे आहे आणि 2 नंबरचं हे आहे. यावरून आपल्याला काय लिहिता येईल पहा XQ/QE म्हणजे XQ/QE ही आणि ही साईड इक्वल आहेत एकच टर्म आहेत बरोबर आहे. म्हणजे यावरून आपण काय लिहू शकतो हे आणि हे इक्वल आहे बरोबर आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो XP/PD इक्वल असेल XR/RF फ्रॉम 1 and 2 आपण असं लिहू शकतो. त्यामुळे काय पहा XP/PD आणि XR/RF हे जर रेशो इक्वल असतील तर ही साईड म्हणजे हा सेगमेंट या साईडला पॅरलल असेल बरोबर आहे. थेरम कोणता होईल कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. पहा या मोठ्या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार थेरम अप्लाय केला आपण येथे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आणि हा बॉक्स रिकामा आहे आपला हे आपल्याला दिलेला आहे गिवन. अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. येथे ट्रायंगल ABC रे BD हा BD रे या B अँगलचा बायसेक्टर आहे आणि हा CE रे या C अँगलचा बायसेक्टर आहे. बायसेक्टर आहे म्हणजे येथे दोन इक्वल अँगल झालेत आणि हे पण दोन इक्वल अँगल आहेत. तर AB आणि AC इक्वल दिलेले आहे. AB आणि AC या लेंथ इक्वल आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे पहा ED हा सेगमेंट पॅरलल आहे BCला हे आपल्याला प्रूफ करायचं आहे.
हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे. हे आपल्याला प्रूफ कधी होईल, जर आपण ए अपॉन ई बी इक्वल आहे AD अपॉन DC दाखवलं तर. बरोबर आहे. म्हणजे कन्व्हर्स थेरम आपल्याला तेथे अप्लाय करावं लागेल. त्यासाठी आपण काय करू, प्रथम आपल्याला दिलेलं काय आहे, एक रे दिलेला आहे BD अँगल ABCचा बायसेक्टर आहे. म्हणजे आपण अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू प्रथम. प्रूव्ह दॅट, म्हणजे प्रूफ लिहू आपण. प्रूफ इन ट्रायंगल ABC रे BD is bisector of angle ABC. हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. BD बायसेक्टर आहे ह्या ABCचा. म्हणजे ABCच्या साईड कोणत्या आहेत, AB आणि BC यांचा रेशो. म्हणजे काय होईल, देअरफॉर AB अपॉन BC इक्वल असेल AD अपॉन DC. AD अपॉन DC थेरम अप्लाय केला आपण, अँगल बायसेक्टर थेरम. सपोज 1 नंबर. आता आपल्याला नंतर रे C दिलेला आहे बायसेक्टर या C अँगलचा. बरोबर आहे. रे C इज बायसेक्टर ऑफ अँगल ACB. तेथे आपण अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. म्हणजे काय होईल, AC अपॉन CB AC अपॉन CB किंवा BC इक्वल असेल AE अपॉन EB. AE अपॉन EB. दोन रे आपल्याला बायसेक्टर दिलेले आहेत, त्यामुळे आपण दोघांनाही आपण अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय केलेला आहे. तर हे रिझन काय होईल, अँगल बायसेक्टर थेरम. सपोज 2 नंबर. आता 1 आणि 2चा विचार करू आपण. येथे BC आहे, येथे BC आहे, येथे AC आहे आणि येथे AB आहे. परंतु आपल्याला AB आणि AC इक्वल दिलेलं आहे. बरोबर आहे. परंतु आपल्याला AB आणि AC इक्वल म्हणजे कॉन्ग्रंट दिलेले आहेत. म्हणजे ह्या AC ऐवजी आपण AB घेऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे AC ऐवजी AB घेतला आपण तर ह्या लेफ्ट साईड इक्वल होतील. बरोबर आहे. यांचा छेद सारखा आहे आणि अंश पण सारखे होतील. येथे AB आहे, AC आहे, परंतु ते दोन्ही पण इक्वलच आहेत म्हणजे कॉन्ग्रंट आहेत. त्यामुळे काय होईल, या इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण असं लिहू शकतो, या लेफ्ट साईड इक्वल असल्यामुळे राईट साईड इक्वल आहेत. बट AB कॉन्ग्रंट AC. सपोज हे 3 नंबर. रिझन लिहिणार गिवन. येथे आपल्याला दिलेलं आहे. आता फ्रॉम 1, 2 अँड 3 यावरून आपल्याला ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. देअरफॉर म्हणजे आपण काय लिहू शकतो, AE अपॉन EB इक्वल असेल AD अपॉन DC. येथे लिहिणार आपण फ्रॉम 1, 2 अँड 3. फ्रॉम 1, 2 अँड 3. AE अपॉन EB AD अपॉन DC. म्हणजे हे आपण इक्वल दाखवलेले आहे. हा रेशो इक्वल आहे. म्हणजे काय, हा सेगमेंट या साईडला पॅरलल आहे. बरोबर आहे. कारण कन्व्हर्स ऑफ BPT थेरम. देअरफॉर म्हणजे ED पॅरलल BC. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. येथे लिहिणार आपण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.